जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी रोहित पवारांकडून मतदारांना भावनिक आवाहन। पवार कुटुंबाला कोणत्याही उमेदवाराच्या प्रचाराला जाता आलं नाही, मात्र अजितदादांना स्मरून त्यांच्या विचाराला सहकार्य करावं असं आवाहन। राज्यामध्ये 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। आज रात्री 10 वाजतापर्यंत प्रचार करता येणार। 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 फेब्रुवारीला होणार मतमोजणी। अलिबागमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मनसेचा शिवसेनेला पाठिंबा। रखडलेला महत्त्वपूर्ण प्रकल्प शिवसेनेनं हाती घेतल्यानं पाठिंबा। मनसेचे अलिबाग तालुका अध्यक्ष सिद्धेश म्हात्रे यांची माहिती। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचं जोरदार शक्ती प्रदर्शन। कोंडी जिल्हा परिषद गटामधून माजी आमदार दिलीप माने यांचे चिरंजीव डॉक्टर पृथ्वीराज माने हे निवडणुकीच्या रिंगणात। सांगलीच्या आटपाडी तालुक्यामधल्या निंबावडे गटामध्ये मतदानाच्या दिवशी बूथवर कडक बंदोबस्त ठेवा। निंबावडे जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे उमेदवार विद्या मोठे यांच्या आटपाडी पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस। धाराशिव जिल्ह्यामध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची कसरत। सोलापूरच्या मोहोळमध्ये तुतारीच्या उमेदवाराचा प्रचार करताना एकनाथ शिंदेंची कोंडी। दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या अभद्र युतीमुळे एकनाथ शिंदे यांची व्यासपीठावरच अडचण। शिंदेंनी घड्याळ आणि धनुष्यबाण या दोनच चिन्हांचा उच्चार करत तुतारीचा उल्लेख मात्र टाळला। आमदाराला 5 कोटी निधी मिळतो। जिल्हा परिषद सदस्याला दरवर्षी 5 कोटी देण्याची भाषा करणारा हा बालिश पालकमंत्री पृथ्वी तलावर दुसरा नाही। आमदार उत्तम जानकरांकडून पालकमंत्री जयकुमार गोरेंची खिल्ली। धनंजय सावंत यांच्या प्रचारासाठी मुलगी सखी सावंत मैदानात। माझ्या बापाला गुरे राख्या असं म्हणणाऱ्यांना 7 तारखेला शेतकऱ्यांच्या गुरे राख्याची ताकद दिसेल। सखी सावंत यांच्या विरोधकांवर टीकास्त्र। भाजप आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या पत्नी मंद्रुळ कोळे जिल्हा परिषद गटामधून तर पंचायत समितीसाठी नितीन पाटील भाजपकडून रिंगणात। नरेंद्र पाटील यांच्याबरोबर पुणे जिल्हा अण्णासाहेब पाटील पतपेढीचे चेअरमॅन रवींद्र शेलार यांच्याकडूनही प्रचार। धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर अध्यक्ष महायुतीचाच असेल। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून विश्वास व्यक्त। जिल्हा परिषदेवर 55 पैकी 30 ते 35 जागा महायुतीच्या निवडून येतील असाही विश्वास। नवी मुंबई महापालिकेमध्ये भाजपच्या सुजाता पाटील महापौरपदी बिनविरोध विजयी तर उपमहापौर दशरथ भगत यांची वर्णी। निवडणूक पीठासीन अधिकारी रणजित पाटील यांच्याकडून दोघांचाही सत्कार। नाशिक महापालिकेसाठी भाजपकडून महापौर पदासाठी हिमगौरी आडके आणि उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांच्या नावाची घोषणा। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मिळणारी जबाबदारी पार पडू नव्या महापौरांचा विश्वास। नाशिकमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीआधी भाजप नगरसेवक रिलॅक्स होण्यासाठी 1 दिवसाच्या सहलीला। त्याआधी भाजपच्या सगळ्या नगरसेवकांचा मिसळीवर जोरदार ताव। विजय वडेट्टीवार गटाचे नगरसेवक वसंत देशमुख उपमहापौर पदासाठी अर्ज भरणार तर चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये वडेट्टीवार गटाचे राजेश अडूळ हे गटनेते असणार। थोड्याच वेळात दाखल करणार अर्ज। चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून मुनगंटीवार समर्थक संगीता खांडेकर यांना उमेदवारी तर उपमहापौर पदासाठी जोरगेवार समर्थक ज्येष्ठ नगरसेवक संजय कंसरलावार यांना उमेदवारी। रवींद्र चव्हाण यांच्याकडून पत्र जारी। मुंबईत ठाकरेंची सेनाही महापौर पदाची निवडणूक लढण्याची शक्यता। त्याबाबत गटनेता किशोरी पेडणेकर आणि अनुभवी नगरसेवकांची थोड्याच वेळात मातोश्रीवर बैठक। मुंबईत भाजपचा महापौर होणं मराठीसाठी काळा दिवस। संजय राऊतांचं टीकास्त्र। मुंबई भविष्यात उद्योगपतींच्या हाती दिली जाईल राऊतांचा हल्लाबोल। मुंबई महापालिकेमध्ये उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव यांचं नाव चर्चेत। यादी स्नेहल आंबेकर महापौर झाल्यामुळे यामिनी जाधव यांची संधी हुकली। महापालिका निकालाला 3 आठवडे उलटल्यानंतरही भिवंडीमध्ये महापौर पदाचा निर्णय गुलदस्त्यातच। फुटीच्या भीतीनं काँग्रेस राष्ट्रवादीनं नगरसेवकांना महाबळेश्वरमध्ये ठेवलंय तर समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवकही अज्ञातस्थळी। महापौर कोणाचा होणार याकडे लक्ष। 10 पक्ष बदलून हा बाबा तिकडे गेला आणि मला म्हणतोय मी भाजपमध्ये जाणार। भाजपलाही माहित आहे की हा कुणाचाच नाही। सदाभाऊ खोत यांनी केलेल्या टीकेला जयंत पाटील यांचं प्रत्युत्तर।
ईव्हीएम बद्दल खासदार ओमराजे निंबाळकर यांचं वेगळं मत का? ते अलीकडे उद्धव ठाकरेंना फॉलो करत नाहीत का? राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या सक्षना सलगर यांची ईव्हीएमच्या वक्तव्यावरून खासदार ओमराजे निंबाळकरांवर खोचक टीका. विधानसभा विधान परिषदेचे एकूण आमदार लंडन दौऱ्यावर जाणार. भाजपकडून विक्रांत पाटील आणि निरंजन डावखरे, शिवसेनेकडून मनीषा कायंदे तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून वरुण सरदेसाई यांचा समावेश. शहरी व्यवस्थापन, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला जाणार. प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथातील पश्चिम महाराष्ट्रातील कलाकारांचं साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे छत्रपती दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते विशेष सन्मान. चित्ररथाचा आला होता प्रथम क्रमांक. लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देण्याचा अद्याप कोणताही प्रस्ताव नाही. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून स्पष्ट. मुख्यमंत्री असताना शिंदेंनी योजना सुरू केली आणि त्यामुळे याबाबत त्यांना विचारले जाईल. सरनाईकांची प्रतिक्रिया. नंदुरबार जिल्ह्यात माझी लाडकी बहीण योजनेमध्ये वेगळाच प्रकार उघड. महिलांसाठीच्या या योजनेसाठी 710 पुरुषांनी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर. हा प्रकार समोर येतात सर्व अर्ज तत्काळ अपात्र. 710 अर्जदारांवर कोणती कारवाई होणार याकडे लक्ष. बॉलिवूडचे आणखी 5 सेलिब्रिटी बिश्नोई गँगच्या रडारवर. शुभम लोणकरनं या सेलिब्रिटींना धमकावल्याची माहिती. मुख्य म्हणजे 5 सेलिब्रिटींपैकी एकानंही पोलिसांकडे तक्रार नोंदवली नसल्याची सूत्रांची माहिती. स्वतः रोहित शेट्टीनं आपल्याला धमकीचा कॉल आल्याचं नाकारल्याचीही सूत्रांची माहिती. पुण्यामध्ये गर्भवती महिला तनिषा भिसे मृत्यू प्रकरण. दीनानाथ रुग्णालयाच्या विश्वस्तांवर फौजदारी तक्रार दाखल करण्याच्या कारवाईला हायकोर्टाकडून स्थगिती. मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारकडे मागवला अहवाल. अल्पवयीन मुलीवर अत्याचार, त्यानंतर बळजबरीनं धर्मांतर करून लग्न. सोलापुरातल्या विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतला धक्कादायक प्रकार. वकिलासह 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. भंडाऱ्यामध्ये 17 वर्षाच्या मुलीचा मृतदेह विहिरीत आढळल्यामुळे खळबळ. मोबाईलवर बोलणाऱ्या मुलीला वडिलांनी हटकलं आणि त्यानंतर गायब झालेल्या मुलीचा मृतदेह 8 दिवसांनी सार्वजनिक विहिरीत आढळला. वडिलांनी हटकल्यामुळे मुलीनं टोकाचं पाऊल उचललं का याची चर्चा. मुंबईच्या अंधेरी पूर्वेतील जिजामाता रोड पंप हाऊस परिसरामध्ये एका रहिवासी इमारतीला आग. आगीत मोठ्या संख्येनं पार्किंगमधील गाड्या जळून खाक. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी नाही. आगीचं नेमकं कारण अस्पष्ट. वाशिम शहरातून जाणाऱ्या अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अनियमितता. रस्त्याच्या भरावासाठी मुरुम वापरण्याऐवजी काळी माती वापरली जात असल्यानं रस्त्याचा दर्जा आणि टिकाऊपणाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित. मुंबईच्या जुहू परिसरात बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेर मुख्य रस्त्यावर खड्डा. ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी सुनील खबिया यांनी घटनास्थळी पोहोचून केलं बॅरिकेटिंग. महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी. ठाण्यात नाशिक महामार्गावर दहिसरच्या आकाश चंद्र पुजारी या तरुणाचा अपघाती मृत्यू. खारेगाव टोलनाका परिसरातील पहाटेची घटना. मित्रांसोबत बाईकवरून त्र्यंबकेश्वरला जाताना गाडी कंटेनरच्या पाठीमागील टायरखाली येत झाला हा अपघात. राज्यातील राखीव वनक्षेत्र, अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पातील वन खात्याच्या विश्रामगृहात मांसाहारास परवानगीची शक्यता. प्रधान वनसंरक्षक कार्यालयानं वनाधिकाऱ्यांना पत्र पाठवून तातडीनं मागितले अभिप्राय. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या वनमंत्री गणेश नाईक यांना लिहिलेल्या पत्राची पार्श्वभूमी. वन खात्याच्या अखत्यारीतल्या विश्रामगृहामध्ये मांसाहार आणि वन्यपानास धोरणात्मक बंदी. पुण्यातील पर्वती परिसरात आज 7 तास वीज पुरवठा बंद राहणार. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी महावितरण वीज पुरवठा बंद ठेवणार. बीड शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाण्याची नासाडी. पुढील काही दिवस शहराला उशिरा आणि कमी दाबानं पाणी पुरवठा होण्याची शक्यता. आधीच दर 7 ते 8 दिवसांना पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल. राज्यातील तांदूळ उत्पादक जिल्ह्यांना अखेर 3 महिन्यानंतर निधी. संपूर्ण राज्यासाठी 182 कोटी 17,94,000 रुपयांचा निधी. गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादकांचाही समावेश. शेतकऱ्यांची ओरड वाढल्यानंतर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला चुकाऱ्यांचा निधी उपलब्ध. धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम आणि त्यामुळे रबी हंगामामधील गहू, हरभरा, मका या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव. हिंगोलीमध्ये गावकरी आणि विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याची सीईओंची धमकी. हिवरखेडा गावातील शाळेत फक्त 3च शिक्षक मिळण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर गावकऱ्यांचं आंदोलन. आंदोलनाचा राग येऊन सीईओंकडून धमकी. दिवसभर उकाडा, दमट हवामान, प्रदूषण
आणि संध्याकाळी मात्र थंडी अशा संमिश्र हवामानामुळे मुंबईकर हैराण. पुढचे काही दिवस उकाडा कायम राहण्याचा अंदाज. या हवामानामुळे आजारांना निमंत्रण मिळण्याची शक्यता. आरोग्याची काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. कुंभमेळ्यात श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार क्रेडिट मार्क. नाशिक जिल्ह्यामधल्या महाविद्यालयांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय. कुंभमेळ्यासाठी किमान 60 तास श्रमदान केल्यास विद्यार्थ्यांना 2 क्रेडिट मार्क मिळणार. महाशिवरात्रीसाठी परळीच्या वैद्यनाथ मंदिरामध्ये प्रशासनाची आढावा बैठक. मोठ्या संख्येनं दाखल होणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाकडून तयारीला वेग. विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा. अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीतच राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता. राज्यातील आणि राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या संमतीनं सुनेत्रा पवारांचीच राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवडीची शक्यता. गोविंद बागेत शरद पवारांकडून आजही सांत्वनासाठी आलेल्यांच्या भेटीगाठी. नेहमीप्रमाणे शरद पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी. डॅड, माझा प्रत्येक काल, आज आणि येणारा प्रत्येक उद्या तुमचाच आहे. तुमची प्रचंड आठवण येते. तुम्ही दाखवलेला योग्य मार्ग आणि तुमचे शब्द कायम माझ्या मनात जिवंत राहतील. अजित पवारांचा मुलगा जय पवारची भावनिक पोस्ट. खासदार सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांच्या आठवणींना उजाळा. सुप्रिया सुळेंकडून त्यांच्यासह अजित पवार, त्यांची दोन्ही मुलं पार्थ आणि जय पवार आणि सुळेंची मुलं रेवती आणि विजय सुळे यांचा एकत्रित फोटो पोस्ट. सुनील तटकरे पवारांना मार्गदर्शन करणार हे इंटरेस्टिंग. संजय राऊतांची तटकरेंवर खोचक टीका. तर पवारांचे एकेकाळचे चेले आता त्यांना सोबत घेण्यास इच्छुक दिसत नसल्याचे राऊतांचा हल्लाबोल. रस्ता बांधला आणि टोल वसूल केला, इतकीच सरकारची जबाबदारी आहे का? एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडीवर राज ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल. हायस्पीड ट्रेन होईल तेव्हा होईल, आधी वाहतूक सुरळीत करा, राज ठाकरेंचं सरकारवर टीकास्त्र. लोक 32 तास वाहतूक कोंडीत अडकलेले असताना करण्यात आलेली टोल वसुली चुकीची. राज ठाकरेंच्या एक्सपोस्टमध्ये उल्लेख. वाहतूक कोंडीच्या काळातील टोलची रक्कम सरकारनं परत करावी, राज ठाकरेंची मागणी. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर 24 तास अडकलेल्यांना सरकार मदत करू शकत नाही, ही अत्यंत विचित्र गोष्ट. आदित्य ठाकरेंची एक्स पोस्टद्वारे सरकारवर टीका. पुणे मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर सुधीर मेहता यांनाही फटका. 8 तास वाहतूक कोंडीत अडकल्यानंतर मेहता यांनी थेट हेलिकॉप्टरच्या मदतीनं पुणे गाठलंय. सोशल मीडियावर पोस्ट करत महामार्गाच्या दयनीय अवस्थेवरही त्यांनी भाष्य केलंय. 32 तास पुणे मुंबई महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीची हेलिकॉप्टरमधून टिपलेली दृश्य. या दृश्यांवरून लोकांचे झालेले हाल आणि वाहतूक कोंडीची भीषणता समोर आली आहे. एक टँकर काय उलटतो आणि राज्यातील 2 महत्त्वाच्या शहरांचा संपर्क 24 तासांसाठी तुटतो. वा, काय ही व्यवस्थेची अवस्था. एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीवर दानवेंची एक्सपोज. फक्त आता या अडचणीला नेहरू जबाबदार आहेत एवढं म्हणू नका, दानवेंची भाजपवर खोचक टीका. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडीचा मुंबई आणि ठाणेकरांनाही फटका. आज दूध पुरवठा सुमारे 50% घटण्याची शक्यता. गाड्या उशिरा पोहोचल्यामुळे भाजीपाला व फळांची आवकही घटली. अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्समधील माहिती रिकव्हर करण्यास सुरुवात. डेटा रिकव्हरीनंतर डीजीसीएकडून लवकरच अहवाल जारी होणार. लोकल ट्रेनच्या तिकिटासाठी रांगांची कटकट संपणार. मध्य रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन ATVM खरेदीची प्रक्रिया हाती. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये 248 नवीन ATVM बसवल्यामुळे सुविधा होणार अधिक जलद. सोसायटीचे बेसमेंट आणि पार्किंग क्षेत्र ही कॉमन ॲम्युनिटी स्वतंत्र युनिट्स म्हणून विकता येणार नाही किंवा त्या आधारे सोसायटीचं सदस्यत्वही मागता येणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्वाळा. नागपुरात 22 वर्षीय मुलीच्या पोटातून काढला 14 किलोचा ट्यूमर. लता मंगेशकर हॉस्पिटलच्या स्त्रीरोग विभागाची 22 वर्षीय मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया. अत्याधुनिक शस्त्रक्रियेद्वारे रुग्णाची भविष्यातील प्रजनन क्षमता जपली. केंद्रानं देशभरातील 2.5 कोटीहून अधिक मृत व्यक्तींचे आधार क्रमांक निष्क्रिय केले. मृत व्यक्तींच्या नावानं फसवणूक थांबवण्यासाठी केली प्रक्रिया. माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितीन प्रसाद यांची लोकसभेत माहिती. पणजीमध्ये गोवा पुस्तक महोत्सवाचं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन. महोत्सवामध्ये 100हून अधिक प्रकाशकांचे 200 पेक्षा अधिक स्टॉल. नॅशनल बुक ट्रस्ट आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानकडून महोत्सवाचं आयोजन. अंगणवाडीतील 20 मुलांना मधमाशांच्या हल्ल्यापासून वाचवताना महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू. स्वतःचा जीव धोक्यात घालून केलं धाडसी कार्य. मध्य प्रदेशमधल्या नीमच जिल्ह्यामधील घटना.
युमनाम खेमचंद सिंह बनले मणिपूरचे 13वे मुख्यमंत्री। खेमचंद सिंह यांनी अपूर्वी मणिपूर विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले। राज्यात शांतता प्रस्थापित करणं आणि मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये सुसंवाद घडवून आणणं हे त्यांच्या समोरचं सर्वात मोठं आव्हान असेल। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पत्रकार परिषदेमध्ये महिला पत्रकारावर संतापले। एपस्टीनमधून वाचलेल्यांबाबत तुम्ही काय म्हणाल असा प्रश्न विचारल्यावर ट्रम्प यांनी तू सर्वात वाईट रिपोर्टर आहेस असं म्हटलंय। व्हिडिओ व्हायरल। दक्षिण कोरियाची 9 फायटर जेट्स सौदी अरेबियाला जात असताना गुजरातमध्ये उतरली। वाटेत तांत्रिक थांबा आणि इंधन भरण्यासाठी जामनगरमध्ये या जेट्सना लँडिंगसाठी परवानगी देत भारताकडून मैत्रीपूर्ण संबंधांचं आणि तांत्रिक सज्जतेचं दर्शन। 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला पलंगात लपवलं। गुवाहाटीच्या पंजाबारीमध्ये मानवतेला काळीमा फासणारी घटना। मुलीला रेस्क्यू करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल। नागरिकांकडून संताप व्यक्त। कोरियन लव्हर या ऑनलाईन गेमच्या नादात 3 बहिणींनी इमारतीच्या 9व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे। गाझियाबादमधली धक्कादायक घटना। टास्क पूर्ण करण्यासाठी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती। घटनेनंतर मुलीच्या वडिलांना अश्रू अनावर। हरिद्वारमधल्या मानसा देवी टेकड्यांवर भूस्खलन। आंतरराष्ट्रीय पथकाकडून घटनास्थळी जात पाहणी। आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा भाग म्हणून भारत, नेपाळ आणि भूतानमधील पथकाकडून पाहणी। ऑस्ट्रेलियात एका 13 वर्षीय मुलाकडून समुद्रात 4 किलोमीटर पोहून आपली आई आणि भाऊ बहिणीचा बचाव। ॲस्टिन एम्पेलबी असं मुलाचं नाव। आईसह 12 वर्षांचा भाऊ आणि 8 वर्षाच्या बहिणीला वाचवलं। पर्थपासून 250 किलोमीटर दूर असलेल्या एका चौपाटीवरील घटना।